नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या साकेत पुलाचं काम पूर्ण झालंय। आजपासून 200 मीटर रस्ता सुरू झालाय। यामुळे वाहनधारकांना दिलासाही मिळालाय। मे महिन्याच्या अखेरीस इतर देखील कामं पूर्ण होणार आहेत। तर ठाण्यात जाऊयात, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विकास काटे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। विकास, ठाण्यावरनं आता नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी जो काही मार्ग होता आता ठाण्यावरनं खुला झालेला आहे। MSRTच्या माध्यमातून MMRTच्या माध्यमातून हा जो काही मार्ग होता आता खुला झाला आहे। सर्वप्रथम मी MSRTC नॅशनल हायवे अथॉरिटी या सगळ्या अधिकारी आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो। त्यांनी पावसाच्या आधी आणि वॅकेशनच्या सुरुवातीलाच आता परीक्षाही चालू आहे 10वी 12वीच्या, हा एक उत्तम ब्रिज आपल्याला देत आहेत। साकेत ब्रिज हा उड्डाण पूल ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा ठाणे शहराच्या वेशीला लागून आहे। याचा बऱ्याच वेळा या ठिकाणी जर का काही गाडी बंद पडली असेल, या ठिकाणी काही ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याचा बॅकलॉग पूर्णपणे मागे माजीवाडा ब्रिजवर येतो। तो इफेक्ट घोडबंदरकडून ठाण्याकडे किंवा घोडबंदरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरती मोठ्या प्रमाणामध्ये दिसायचा। त्याचा परत नकारात्मक परिणाम खाली ब्रिजच्या खाली कापरोडी जंक्शन, माजीवाडा जंक्शन जाम व्हायचे आणि आंतरिक रस्ते पण जाम व्हायचे। परंतु आता कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यामुळे गाड्यांचा वेग वाढणार आहे थोडासा। त्यानंतर पुढे खारेगावच्या दिशेला जाताना हा जो नाशिककडे किंवा समृद्धीकडे जाताना जी लोक जाणार आहेत त्यांच्यासाठी हा फार सुखद प्रवास राहणार। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।